सत्कार मूर्ती अक्षयजी मुंडे साहेब, त्यांच्या मातोश्री, त्यांच्या बहीणबाई अक्षताताई, त्याचबरोबर डॉक्टर संतोषजी मुंडे साहेब, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व गावकरी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे UPSC संघ लोकसेवा आयोग ही भारतातली सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा असते। ती जिंकलेली आहे आपल्या अक्षयजी मुंडे साहेबांनी। असे लाखो मुलांमध्ये असे यशस्वी होणारी मुलं असतात, ते खरं म्हणजे ईश्वराची त्याला साथ लागते, कुणाचंही हे काम नाही। मला गेल्या 2 महिन्यापूर्वी एक फोन आला माझ्या भैयाचा की अक्षयजी मुंडे यांच्या मेहण्यांचा मला फोन आला आणि तेही मुख्य परीक्षा पास झालेले आहेत। 2020ला वयाच्या 24व्या वर्षी माझा यशवंत हा मुंडे मुलगा IRS झालेला आहे, इन्कम टॅक्स कमिशनर। तो IAS साठी 4था एंट्री होता त्याचा, एका दिवशी या दोघांचा एंट्री होता 28 तारखेला। तर ही पहिल्याच परीक्षेमध्ये 24व्या वर्षी पास होऊन IAS साठी 4थ्यांदा एंट्री द्यावं लागतं तरी यश येत नाही, म्हणजे किती कठीण असेल हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे यांचा फॅमिलीचा मी इतिहास वाचला, खरोखर आता माझ्यासारखे खरंच उद्योगपतींचे मुलं होणं साहजिक आहे। कारण मी एक शिक्षक होतो आणि त्याला मार्गदर्शन बालवाडीपासून दिलं असेल, पण भगवान बाबा विद्यालयासारख्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन आणि न्यू हायस्कूलच्या कॉलेजमध्ये शिकून BDS होऊन एक कलेक्टर होतो, खरोखरच अभिनंदनाची गोष्ट आहे। मी या फॅमिलीचं खूप खूप कौतुक करतो, नतमस्तक होतो मी या मातोश्रीच्या आईंचं, कारण किती कष्ट आणि कष्टामधून एक छत्र हरवलेले वडील, छत्र नसलेले मुलगा एका कलेक्टर होतो। खरोखरच खूप खूप अभिनंदन, मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी। धन्यवाद, शुभेच्छा देतो, धन्यवाद।